ताणाने जीव व्याकुळ झालाय. ठीक आहे. हो. मी तुम्हाला विनंती करतोय, दिवस मावळतीला गेल्यानंतर राहिलेला प्रवास करू, या झाडाखाली थोडी विश्रांती घेऊया. कारण माझ्या ताईच्या पायाला फोड आले त्या चैत्र मासाच्या उन्हामुळे. तहानेनं कंठही सुकत आलाय. या जंगलात पाणी भेटणार नाही याचीही मला खात्री आहे. म्हणून माझी विनंती आहे, देवानं तुमची विश्रांतीची जागा हीच निवडली असेल, मी तरी काय करणार. इथं विश्रांती घेऊया आणि मगच पुढचा मार्ग. मी माझ्या मांडीवर तुम्हाला झोपवतो. माझ्या मांडीवर डोकं ठेवा. तुमची विश्रांती झाली की आपण पुढचा मार्गस्थ होऊ. बाबासाहेब, आणखी एक विनंती आहे. काय? कारण आम्ही लहानाचे मोठे झालो बिगर आईचे. त्या माऊलीनं गायलेले अंगाई कधी आम्ही ऐकले नव्हते, पण आज आपल्या मांडीवरची झोपी जात असताना अंगाई घावा, एवढीच माझी आपल्यास विनंती आहे. बाळ, आपल्या मांडीवरती आम्हाला शांतपणे झोप लागली. बाळ, आई शांत करणे असं ती अंगाई म्हणे, पण मी माझ्या भगवंताचं नाव घेतो. भगवंताचं नाव ऐकलं माणसाला झोप चांगली लागते. या
भगवंताचं नाव ऐकून माझ्या मुलांना गाळ सुटलाय, जाणून थकले. माझ्या भगवंताचं गुण गाता गाता माझही भगवंता हे माझ्या खाली तुझं नाव घेताना माझ्या मुलाची झोप लागली. पाणी 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 म्हणून झोपी गेले ते. त्यांचा मृत्यू होताना त्यांना पाणी नाही. तुमचा शिरच्छेद करून तुमच्या रक्ताला फाटी समजेल राणी सरकारला दाखवाय गेलीच पाहिजे. मला राज्य जमायचं आहे, मला प्रजा सुखी ठेवायची आहे. तुमच्यात गुरफटलो तर ते मला करता येणार नाही. वचन दिलंय नाही, केलं पाहिजे. मी जन्म दिलाय, बिगराईची लहानाची मोठी झाली. माझ्या हातून मारू? मी कोण आहे? मी कसा आहे का? पोटच्या पोळाला मारू? नाही केला, नाही मला नाही. मी पाप करणार नाही. मी तर त्याला झोपेत टाकून निघून जातो. डोळ्याच्या मागही वाघाला खाऊ दे, सिंहाला खाऊ दे. माझ्या डोळ्याच्या पाठीमाग त्याचा कसाही जीव जाऊ दे. मी तुम्हाला सोडून जातोय बाळानो. तुमच्या जन्मदात्या बापाला क्षमा करा रे, क्षमा करा. मी जातो, मी तुम्हाला सोडून जातोय बाळानो. ताई, आपण तर बाबांच्या मांडीवरती झोपी गेलो होतो, पण बाबा आपल्याला या जंगलात सोडून गेले तरी कुठं? बाबा बाबा गुन्हा तरी काय होता ते तरी सांगायचं होतं. या जंगलातून आता मला बाहेर पडण्याचा मार्ग माहित नाही. आम्ही या जंगलातून आता बाहेर पडणार कसं? नका हो बाबा, त्या तुमच्या दोन मुलांना नका असा अंत पाहू. बाबा कुठाची तुम्ही तुमची मुलं, तुमच्या मुलाची आठवण तुम्हाला कशी येत नाही बाबा? या ना बाबा. दादा लहानपणी आईच्या मायेला बोरकं झालो.
तरी बापाचं छत्र डोक्यावरती होत, तेही संपलं. पहा परमेश्वर, खरोखर तुझी लीला आघात आहे म्हणायला हरकत नाही. खरे हरी की किती अंत पाहणार आहे आमचा. खरे असा अंत पाहण्यापेक्षा एकदा का आम्हाला संपूर्ण का टाकत नाही. पण नाही, आई घराचं मांगल्य असतं, बाप घराचं अस्तित्व असतं. या पायाची गाडी जोपर्यंत चालते तोपर्यंत आपण चालत राहायचं. आपल्या बापाच्या शोधासाठी आपल्याला एवढा कठोर निर्णय घ्यायलाच हवाय. ताई, हे समोरची पाय वाटतेस ते, हा त्या पायी वाटेने तू जा आधी आणि या समोरच्या घनदाट जंगलात मी जातो. आणि आपण दोघांनी दोन्ही बाजून बाबांचा शोध घेतला पाहिजे, कारण आपल्या शेवटचा आधार आहे तो. दादा, आई, आपण लहान असताना आई गेली सोडून. बाबा कसं तर होते, बाबा पण गेले सोडून. आता तू म्हणतेस तू एकटीचा. आता तू पण जा, मला सांग मी काय करू सांग. ताई, असं नाही होणार. आपण प्रयत्न करूया आणि समज नाही सापडले तर पुन्हा दोघांनी याच खानाखाली आपण एकत्र येऊ. पण आपल्या बाबांचा शोध आपल्याला घेतलाच पाहिजे. पण दादा, मी माघारी कुठेशी यायची? याच झाडाखाली पुन्हा आपण दोघांनी एकत्र यायचं. पण दादा, तू लवकर ये माझी परमेश्वरा, परमेश्वरा, आज मी माझ्या काळजाचा तुकडा तुझ्या हवाले करून जातोय. माझ्या ताईचं रक्षण कर परमेश्वरा, माझ्या ताईचं रक्षण कर. परमेश्वरा, हे काय आमचा गुन्हा झाला रे? एवढा मोठा प्रसंग आमच्या वडिलांना देवा. आता काही नको, तुझ्यापाशी एकच मागणं आहे, बाबाचा शोध लवकर लागू दे देवा. बाबाचा शोध लवकर लागू दे. राणी सरकारनं सांगितलेली कामगिरी त्यांनी व्यवस्थित पार पाडली. तरी सुद्धा आपण आपल्याला कल्पनाच नाही असा बहाणा करावा म्हणजे राणी सरकार काय सांगतात ते ऐकावं. राणी सरकार, कामामध्ये आहेत काही, त्यांच्या पाठीमागे खूप काम आहे. फक्त आमच्यावरतीच लक्ष नाही, त्यांच्याही डोक्यात अनेक विचार आहेत. जी कामगिरी केली ती बोलून दाखवण्या इतकी सोपी नाही. काय करतात सोडतो. तरी सुद्धा हवालदार कुठे आहे त्याची आपण चौकशी केली पाहिजे. हवालदार, काय ड्युटी कशी चालली आहे? अतिउत्तम. तुमची ड्युटी कुठं होती? माझे काय तुम्ही लावले तिथेच होते की. असं ना, म्हणजे बुर्जावरती. होय, तुमची ड्युटी कुठे होती? माझी कुठं लावली की घोडे घोड्याच्या पाग्यावरती लावली होती. होय, पण मी आलो माघारी बाबा. काय रात जागून काढले मी. म्हणजे घोड्याच्या पाग्यावरती ड्युटी लावलेली असताना रात्रपुरी जागून काढली? मग काय तर काय करा? आता तांबड्या घोडून वाप केल्या, काळं घोडं रातभर राव. काळा घालून व्हायचा घालू तुम्ही नाही.
अरे मी नसलो तर यांनाच मारायचे हा. थांबा तुम्हाला थांबा मी काय केलं असतं? अहो ती घोडी तो आम्हाला धरून देत नाही तुम्हाला माहित आहे का नाही? ते तुमच्या सोबत आहे काळ घोड माझ्या ओळखीचा म्हणजे माझाच घोडा आहे तो. ते त्यासाठी तुम्हाला हँडला बोलवायचं म्हणतो कशाला? मी जात नाही मी बंद केले घोड्या पकडून जात नाही ठीक आहे, कल्याण दरवाजावरती जावा. जातो होतो कल्याणगडावर आपली ड्युटी तुम्ही- बुर्जावरती. आईला पोरजावर मला पोरं खडे मारते ते शाळा सुटल्यावर अरे जा ना, जा बुर्जावरती जा. कुठे निघाला? तुम्ही सांगितलं तिथलं का नाही? अरे बुर्जावरती. जातो की मग अरे जा ना मग. जा ना मग निघालो का नाही अरे जा ना. जातो की हा कुठे निघाला? तुम्ही सांगितलं की अरे बुर्जावरती. काय अडपट माणूस आहे याच्या मागे. हो का मग? आता कळलं? रे खाऊन्या हाय, खाकडे. काम झाले ना? बरोबर, सांगितलेली कामगिरी आपण फक्त पार पाडली. हो पण हो ते 2 मुलंच घालवायला सांगितलेले होते हो, आणि महाराज पण त्यांच्या बरोबर निघून गेले. म्हणजे एका दगडामध्ये 3 आंबे पाडले आपण. आता तुम्ही मला सांगा आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणीच नाही. बरोबर आहे, परंतु राणी सरकार एवढं करून थांबून चालणार नाही आपल्याला. मग हे राष्ट्र चालवायचं म्हटलं तर या राष्ट्राला राजा हवा. आता हाच कोण तुमच्या शेवट? पण असं तोंडी बोलून चालणार नाही. मग आम्हाला राज्याभिषेक झालं पाहिजे, त्याशिवाय आम्ही राजा होऊ शकत नाही. मग वेळ कशाला? आपले पहारेकरी आहेत, बरोबर तोंडी घ्यायला सांगा आणि गादी अभिषेक करायला वेळ नको आहे. असं ना, हा. काही हरकत नाही. तुमच्या आज्ञेची आम्ही वाट पाहत होतो.